आज नेटवर्क इश्यू दिसून राहिले बहुतेक पूर्णपणे. आवाज काही क्लिअर येऊन नाही राहिला आज या आपल्या लाईव्ह संवादमध्ये. मनोज म्हणून जोडलेले आहेत. मनोज. हॅलो. हा, बोला. नमस्कार. 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 तुमचा माईक म्यूट आहे. तुमचा नेटवर्क इश्यू आहे, कृपया बोला. आजचा हा संवाद 6 नोव्हेंबर 2025 चा हा संवाद आहे. 114 नंबर 114 चा हा ऑनलाईन संवाद आहे. तुम्ही बोलू शकता. मनोजजी, तुमचा काय विषय आहे, बोला जरा. आज थोडा नेटवर्क इश्यू इथे फेस होत आहे, मलाही होत आहे. तुमची आवाज पण येत नाही. हॅलो. प्रमोद राऊत साहेब, आवाज येत आहे का माझ्या तुम्हाला? ओके. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. कसं आहे ते ते डिपेंड आहे की आपली मानसिकता काय आहे त्याच्यावरती. आपण आपण पेन्शनला बघतो कशा प्रकारे त्यावरती. आज महाराष्ट्र सरकारने ही जी पेन्शन आहे ही 1,500 रुपयावरून 2,500 रुपयावरती घेऊन गेले. आणि भविष्यातही कदाचित पुढे वाढ त्यामध्ये नक्कीच होईल. पण परंतु स्वतःला आपण सक्षम कसं करत आहे हे खूप महत्वाचे आहे. आज कितीतरी दिव्यांग बांधव असे आहे ज्यांचे ज्यांना हात नाही आहे, पाय नाही आहे, तरी ते पूर्णपणे ते क्लोज करा. क्लोज करा. पूर्णपणे यशस्वीरित्या त्यांचे आयुष्य जगत आहे. सोबतच कीर्तिमानही स्थापित करत आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे, शासनाद्वारे जी पेन्शन वाढ होईल ती नक्कीच होईल. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाढण्याकरता आणि या जगाला दाखवून देण्याकरता की आम्ही दिव्यांग जरी असलो तरी आम्ही कोणापेक्षा कमी नाही आहे, याच्याकरता आपण काय करत आहोत तेही खूप महत्वाचं आहे. भरपूर दिव्यांग मित्र मला म्हणतात की आम्ही लाचार आहोत, आम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही नक्कीच करू शकता. डिजिटल वर्ल्ड आहे. तुम्ही एकदा पुढाकार तर घ्या. तुम्ही पुढाकार घ्याल तर तुम्ही नक्कीच नक्कीच भरपूर काही करू शकता. माझा तुम्हाला हा संदेश आहे की तुमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात जर काही कारणास्तव दिव्यांगत्व आलं असेल, कोणाला हाताचा प्रॉब्लेम आहे, कोणाला पायाचा प्रॉब्लेम आहे, जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते तर आता आयुष्यभरासाठी लागलेले आहे. या प्रॉब्लेमवर मात करून पुढे कसं जाता येईल हा महत्वाचा विषय आहे. याच्यावरती विचार जरूर करावा. राहिली गोष्टी पेन्शनचे 6,000 कधी होईल, 5,000 कधी कधी होतील, ती महाराष्ट्र गव्हर्नमेंट, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुसज्जित आहे. त्यांना दिव्यांगांच्या भावनांविषयी जाणीव आहे. जशी जशी गरज पडेल त्यानुसार ते पुढाकार नक्कीच घेतील, कारण ह्या सर्व गोष्टी पुढल्या प्लॅनिंगमध्ये नक्कीच आहे. धन्यवाद. शिवम पुरी आपल्यासोबत जुळलेले आहे. शिवम, तुमचा विषय सांगावा. नमस्कार सर, मी शिवमपुरी बोलतो. माझं राहणं नागपूर, पाचपावली नागपूरमध्ये राहणं आहे माझं. हॅलो. शिवम पुरी कुठे राहते? पाचपावली, नागपूर. हो हो, पाचपावली नागपूर. आणि दिव्यांगत्व कोणाचं आहे? तुझे स्वतःचे आहे काय? नाही नाही, माझे बाबा आहेत. ते अंध आहेत. ते 100% सर्टिफिकेट आहेत ते. अच्छा. हो ब्लाइंड प्रॉब्लेम आहे. ब्लाइंड आहे. हो, ब्लाइंड पर्सन. ब्लाइंड पर्सन. वडील आहे? हो, माझे वडील. काय नाव आहे त्यांचं? चंद्रशेखर गुलाबपुरी. चंद्रशेखर गुलाबपुरी. हम्म.
पाचपावलीला राहणं आहे नागपूरला. ब्लाइंड हो आहे, हो. किती पर्सेंट ब्लाइंड आहे? 100% सर. 100% आहे, ओके. हो. बरं, काय व्यवसाय वगैरे काही आहे? नाही ना दादा, काही व्यवसाय नाही आहे. माझा एज्युकेशन चालू आहे. एज आणि किती आहे माझी त्यांची? आई घर. हा. एज किती आहे? माझ्या बाबाचा हो. 52 आहे. 52 आहे, ओके. हं. चालेल, सांगा काय विषय आहे तुमचा? दादा, मला एक विचारपूस करायचं होतं. जसं की मला ग्रामीण मध्ये जे सॉरी हँडिकॅप व्यक्तीला जे आहे, अन्न पुरवठा भेटते 5% म्हणते. म्हणजे बीपीएल सहित, बीपीएल पीपी असो या एपीएल एचपीएल असो, जे हँडिकॅप असते त्यांना 5% त्यांना अन्न पुरवठा वेगळे भेटते म्हणते, म्हणजे किट भेटते. तर असं काही खरं आहे का दादा? 5% ची किट मिळते? हो, म्हणजे साबण 1 किलो, साखर 1 किलो, तेवढी डाळ, असे एक म्हणजे ते किराणा जे राहते, असं 5% म्हणून देतात म्हणते अन्न पुरवठामध्ये. अच्छा, तर असं ठीक काही आहे. खरं आहे का? असं काही आहेत का आपल्याला? फॅसिलिटीज भेटू शकते का आपल्याला? अशी कदाचित असेल ही स्कीम, मला आता त्यावरती खूप सांगता येणार नाही. पण मला नंतर जर फोन केला 1:30 वाजता सुमारास, तर मी पूर्ण माहिती घेऊन त्याची सांगू शकतो. अच्छा. आणि दुसरं की मला हे विचारायचं आहे की हे एक आवाज योजना जे राहते, आवाज योजनेसाठी हँडिकॅपला काही बेनिफिट्स भेटू शकते का? हो, त्यामध्ये आहे ना, 2.5 लाख रुपयाचं बेनिफिट आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. तर कसं काय ते त्याच्यात का करावं लागेल आपल्याला? आणि घर आपल्याला स्वतःचं आहे काय? का? हा. घर स्वतःचं आहे, प्लॉट स्वतःचं आहे? प्लॉट स्वतःचा हो आहे. ते बाबाचं त्याच्यात काही भावाचं नाव बी आहे आणि त्याच्यात पप्पाचं बी नाव आहे त्याच्यात टॅक्स मध्ये. हा, तर मला ती टॅक्स पावती पाठवा, मी इथे लिहितो घरकुल करता. हम्म हम्म. घरकुल करिता. तर तुम्ही टॅक्स पावती जी आहे हो ती मला व्हॉट्सअप करा. हो हो, ठीक आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो त्याची, मला फोनवर सांगतो सगळं. हो ठीक आहे ना दादा, ठीक चालेल आहे, ना. ठीक आहे, चालेल. आणि एक विचारायचं होतं दादा. बोला. जसं की हँडिकॅपला कामगार हे जे जे बिझनेससाठी नाही का, त्यांना लोन भेटते 5 लाख, आहे की नाही? तर ते तशाबद्दल मला एक विचारायचं होतं की जे त्याच्यात 2 गॅरेंटर पाहिजे शासकीय विभागमधून. हम्म. तर शासकीय विभागमधून आपल्या ओळखीचं एवढं कोणी आहे नाहीये. तर अगर सपोज आहे ना, जे बिझनेसमॅन या तर जे हम्म. बिल्डर असेल, माझ्या पप्पाच्या ओळखीचे आहेत ते. तर त्यांच्या जवळून अगर होत असेल तर आहे ना, असं शक्य आहे की आहे ना, मला माझ्या बाबाच्या याच्यातून लोन भेटू शकते? नाही, म्हणजे जे प्रश्न असा आहे की जे दिव्यांग आहे त्यांना 5 लाखापर्यंत वित्त महामंडळमधून लोन मिळते. तर ते हो. तुझ्या वडिलांना मिळू शकते की, हा प्रश्न आहे तुझा, बरोबर? बरोबर. हा. तर त्यामध्ये जे आहे, वित्त महामंडळ तर्फे जे लोन दिले जाते व्यवसाय करता, हम्म त्यामध्ये गॅरेंटर असणे गरजेचे आहे. आणि हम्म ते गॅरेंटर जे आहे ते शासकीय कर्मचारी असणे गरजेचे आहे. बरोबर. तुझ्याकडे जर शासकीय कर्मचारी कोणी असेल, हम्म तुझ्या वडिलांना गॅरंटी देत असेल, तर हम्म आपण त्या लोनच्या प्रोसेसला पुढे वाढवू शकतो. हम्म नाहीतर मग नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर कॉर्पोरेशनचं हम्म एक अनुदानचे लोन आहे. अनुदान आहे, लोन नाही आहे, ते अनुदान आहे. अनुदान, हो ठीक आहे. हा, ते 95,000चं आहे. ते सुद्धा तुम्ही अप्लाय करू 95,000 शकता. म्हणजे 95,000 म्हणजे किती? 95,000 रुपये. 95,000चे अनुदान आहे, ते त्यावर करता तुम्ही अप्लाय करू शकता. अच्छा. त्याच्याकरिता ते तुम्हाला मिळते. समाज कल्याण विभाग मनपाद्वारे ते लोन दिलं जातं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, आधार कार्ड, उद्योग आधार
हम्म. उद्योग आधार, पॅन कार्ड, हम्म. हम्म. इलेक्ट्रिक बिल, हम्म. बँकेचे पासबुक, हम्म. कॉर्पोरेशनच्या कोटेशन, हम्म. जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्याचं कोटेशन, आणि एक हम्म. प्रतिज्ञापत्र, हम्म. आणि राशन कार्ड, हम्म. एवढ्या कागदपत्राची आवश्यकता त्यामध्ये राहते. तर ठीक आहे. याची जे पूर्तता केली तर हम्म. ते जे फॅसिलिटी आहे हम्म. समाज कल्याण विभाग मनपातर्फे, हम्म. याचं बेनिफिट तुम्हाला होऊ शकते. या रुपयामधून तुम्ही तुमच्या घरूनही व्यवसाय करू शकता. कपडे कपडे विक्री झाले, विक्री हो. करण्याचे व्यवसाय, किंवा असे छोटे मोठे जे व्यवसाय आहे, तुम्ही या 95,000च्या, ऍक्च्युली ते 1,00,000चं आहे, हा. पण आपल्याला 95,000 पर्यंत मिळतात. पहिला टप्पा 40,000चा मिळतो, नंतर 50,000चा, कधी रिव्हर्सही होत असतं. अच्छा. तर तुम्ही अच्छा. याच्यावरती पण प्रोसेसला तुम्ही जर घेतलं नसेल तर हे तुम्ही करून हम्म. घेऊ शकता. दादा मला एक हे बी जसं आता तुम्ही न सांगितलंय, पण मला जे जे 5 लाखाबद्दल मी न विचारलं, अगर सपोज फडणवीस साहेबाजवळून काही सिफारिश हम्म. करून केलं तर जमत नाही का सर? तर गॅरंटर तर भेटून जाईल, पण गॅरंटर गव्हर्नमेंटच्या नाही भेटन. पण माझं हे म्हणणं आहे, बघा, गव्हर्नमेंट गॅरंटर मध्ये जमणार नाही, कारण की ते मागं पुढं करतात. बरोबर, पण जो हो. नियम आहे त्या हो. त्या नियमांना आपल्याला फॉलो करावं लागेल. फडणवीस साहेबांना तुम्ही पत्रही दिलं तरी, परंतु जे पत्र दिलं ठीक आहे, पण आपल्यासारखे असे हजारो लाखो लोक आहे दिव्यांग, ज्यांना लोन हवं आहे. मग हम्म. फडणवीस साहेब किती लोकांना पत्र देतील? प्रश्न हा आहे बरोबर आहे. की जे नियम आहे त्या नियमांना धरून पुढे वाढावं लागेल. आणि हम्म. नियम हे आहे की त्यांना शासकीय कर्मचारीच हवं असतात, गव्हर्नमेंट सर्वंट. तर त्याची हम्म. व्यवस्था जर तुमची असेल तर त्या लोन करिता आपल्याला पुढे वाढता येईल. अन्यथा प्रायव्हेट जे मध्ये जे आहेत गॅरंटर, ते आपल्या कामात हम्म. पडत नाही. अच्छा. ठीक आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे सर. हो. आणि मला एक विचारायचं होतं, जे आता आधी जे आहे ना, जे लास्ट टाइम प्रोग्राम झालं अपंगाकरिता, तर तसंच मी ना बाबाचे यावर चे बेसवर मी ना एक फॉर्म भरलो होतो, पण आतापर्यंत काही दाखवलं नाही. बस फक्त पेंडिंग पेंडिंग दाखवून राहिलंय. कोणता फॉर्म भरला होता? म्हणजे फॉर्म मी भरलो होतो, MSFDS काही तर आहे ते, जे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर मी ना फॉर्म भरलो होतो हँडिकॅप करिता. हो, म्हणजे फॉर्म भरला बरोबर आहे, पण कशा करता भरला? कोणत्या योजनेचा फॉर्म भरला? ते योजना म्हणजे ते मॅक्सी वाटप करिता, ते जे मॅक्सीचं जे राहतं नाही का, हम्म. तर मॅक्सी वाटप. मॅक्सी वाटपची जी स्कीम होती ती नागपूर ग्रामीण मधल्या लोकांकरिता होती. त्यांना अच्छा. जवळपास भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ई रिक्षा, मॅक्सी, व्हेजिटेबल व्हेकल, लोडर, अशा भरपूर गाड्या समाज कल्याण मार्फत देण्यात आल्या. परंतु नागपूर अच्छा. शहराकरता ही स्कीम नव्हती. नागपूर शहराकरता जी स्कीम आता आहे, तुम्ही ती गाडी विकत घ्यायची, आणि विकत घेतल्यानंतर त्यामध्ये 1,00,000चं रिअम्बर्समेंट हे आपल्याला त्यामध्ये नंतर आपण समाज कल्याण विभाग मानपातर्फे करू शकतो. पण त्याकरता अगोदर हम्म. आपल्याला गाडीची प्रोसेस करावी लागेल. ती गाडी विकत हम्म. घ्यावी. हा सगळा तिथे विषय आहे, फ्रीमध्ये नाही आहे. 1,00,000 रुपयाचं त्यामध्ये सबसिडी म्हणता येईल आपल्याला, किंवा रिअम्बर्समेंट आपल्याला मिळेल शासनातर्फे. हम्म. ठीक आहे. हम्म. ठीक त्यामुळे आहे. तुमचा तो फॉर्म प्रलंबित दाखवत असेल तर तो असा विषय. हम्म. पण सर, तर मग जे मी आता फॉर्म भरला ते काही म्हणजे आता ते असं असं म्हणजे एक आहे ना, ते फॉर्म जे भरलाय तर त्याच्यात काही आपल्याला काही उधार होऊ शकते का मग ते? नाही, तर मी सांगितलं ना तुला, उद्धार म्हणजे जर तुझा नंबर लागला तुझ्या वडिलांच्या, तर 1,00,000पर्यंतच्या सध्या तर रिअम्बर्समेंट प्रोसेसमध्ये ते काम होऊ शकते. हम्म. म्हणजे जे ई रिक्षा समजा उदाहरणार्थ 2,50,000 रुपयाचं असेल, तर हम्म. 1,00,000 शासनातर्फे सर्व प्रोसेस झाल्यानंतर दिल्या जाईल.
हम्म. 95,000 आणि उर्वरित जी रक्कम आहे ती तुम्हाला बँकेला परतफेड EMI च्या द्वारे करावी लागेल. ठीक आहे दादा, मग तसंच ओके. करा. तसंच मग ते केव्हा चालूच केव्हा सुरू होणार आहे सर ते? कोणती काय सुरू होणार आहे असे फ्रीमध्ये मिळण्याची स्कीम काय? हो हो. ती आतापर्यंत काही योजना आलेली नाही की नागपूरचे जे दिव्यांग आहेत त्यांना पूर्णपणे फ्री कधी देतील. ती ग्रामीण करता होती ते मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अच्छा अच्छा. नाही पण ते नागपूरचं, कारण की नाही का, एक वर्ष तर होऊनच राहिलं आहे ते फॉर्म भरायला. तर मला वाटलं की ते ना, जे मी जे मी व्हॉट्सअपवर ग्रुपवर बघितलं की जे प्रोग्राम झाला आहे ते समाज कल्याण तर्फे, तर बहुतेक आहे ना माझा बी काही अडचणी आली पण पेंडिंग दाखवून राहिल्यात, म्हणून मला वाटलं की ना काही प्रॉब्लेम असेल, म्हणून मी तुम्हाला विचारलं. नाही नाही, मी तुम्हाला त्याचे उत्तर दिलेलं आहे. हो, ग्रामीण. जसे हां, ग्रामीणमध्ये जसे नियमाने जे आहे 25 गाड्यांचा वाटप नियमाने केला जातो, हम्म. तर ते वेळोवेळी दिल्या जातात. हम्म. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, नागपूरचे पालकमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्फत दिल्या जातात. जे आमचे वरिष्ठ नेतागण आहेत त्यांच्या मार्फत त्या दिल्या जातात. परंतु जी फ्रीवाली योजना आहे ती सध्या तरी आता अस्तित्वात नाही आहे. येईल तर नक्कीच सांगेन. तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहावे ही विनंती आहे. ठीक आहे सर, ठीक ठीक आहे ठीक आहे. दादा, ठीक आहे. ठीक हो आहे हो, ठीक. शिवम, कधी प्रोग्रामला ये रविवारी. हो रविवारी कार्यक्रम राहतो आपला, त्या कार्यक्रमाला ये. हो, ठीक आहे दादा, मी आहे ना नक्कीच भेटणार तुम्हाला मी. ठीक आहे. संगीता हो पाचे, तुमचा हो. काही प्रश्न असेल तर बोला. संजय पाटील सर, नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार, काय म्हणता? काम चांगलं चालू आहे आपलं. अभिनंदन. वा वा वा. नाही बघतो, धन्यवाद वेळ मिळेल धन्यवाद. तेव्हा तेव्हा असतो मी मीटिंग मध्ये. हो. चालू आहे, चांगलं काम चालू आहे आमच्याकडे पण. आहे, तुमच्या प्रेरणेनं चांगलं काम चालू आहे. अरे वा वा. बहुत बढ़िया. तुमची ही आयडिया, संकल्पना आम्हाला चांगली आवडलेली आहे. हो आमचे पण बरेच दिव्यांग लोक आपल्या लिंक मध्ये जोडून येतात. भेट हो, होत येतात असेल. ना. मला जरा तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. माझ्याकडे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, पूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग आपल्याला या कार्यक्रमाला जोडतात आणि त्यांच्या त्यांच्या समस्या सांगतात. आपण त्यांच्या समस्याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत असतो. आणि हा मंच सगळ्यांसाठीच आहे, महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता. नाही, बरोबर आहे. तुमचं मी काम पण खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. हो. तुमची मीटिंग संपल्यानंतर साहेब मला एक कॉल करा जरा प्लीज. चालेल. यस, थँक्यू. चला. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. पुन्हा कोणाचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. संगीता मॅडम. आणि काही नाही, जर तुमचा इंटरनेट चालत नसेल, कारण भरपूर दिव्यांग मित्र जे आहेत ते गावखेड्यातून जॉईन करतात. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 358 गाव, 358 तालुके आणि जवळपास 44 सुमारास गाव आहेत, विलेजेस आहेत. या एवढ्या गाव आणि 28,500 काही ग्रामपंचायती आहेत. एवढ्या दुरून दुरून लोक जॉईन करतात. मी तुमचे प्रॉब्लेम समजू शकतो, कारण तिथे गावात नेटवर्क नसतो, इंटरनेटची फॅसिलिटी नसते, तरी तुम्ही या कार्यक्रमाला जोडता. काही कारणास्तव तुम्हाला पूर्ण नॉलेज नसल्यामुळे तुम्ही माईक अनम्यूट नाही करू शकत. परंतु मी तुमचा आभारी आहे की तुम्ही प्रयत्न करत आहे, तुम्ही कार्यक्रमाला जुळत आहे, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये या कार्यक्रमामध्ये आहात. तर त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही अ, एखाद्या वेळेस आमचे जे क्लासेस राहतात, हाऊ टू यूज झूम झूम ॲप कसं यूज करायचं, त्याचेही आम्ही एज्युकेशन देत असतो, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये एका प्लॅटफॉर्म आपल्याला जुळता येईल.
तर ज्यांना ज्यांना माईक अनम्यूट होत नाही आहे, कोणाचे कोणाचे फोनचे प्रॉब्लेम्स आहेत, तर कोणाचे नेटवर्कचे प्रॉब्लेम आहे, तर कोणी ॲप डाउनलोड तर केला आहे पण त्याला वापरायचं कसं हे कळत नाही आहे, याच्याकरता नक्कीच त्या क्लासला जॉईन करा. आज आपलं बोलणं होऊ शकलं हो जरी नसलं शकलं तरी तुम्ही मला फोन करू शकता. माझा नंबर जो आहे तो या स्क्रीनवरती आहे. हा एकच नंबर माझ्याकडे आहे, 9922041000. या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. सकाळी 6 वाजतेपासून तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत मला दिवसभर कॉल राहतात. प्रत्येक कॉलला मी प्रत्युत्तर देत असतो आणि ज्या ज्या घडामोडी माझ्यानी पॉसिबल आहे त्या मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. आपण या मीटिंगला जॉईन झाले. आणि नमस्कार. ही मीटिंग इथे संपतोय. कोणाला जर काही प्रश्न असतील त्यांनी मला संपर्क करावा. धन्यवाद.